त्यावेळेस पहिला संघ विजेता ठरला होता. जितेंद्र टीमचा मास्टर्स स्पर्धेचा चॅम्पियन ठरला होता वाघबेळ संघ. त्यानंतर दुसऱ्या स्पर्धेचा म्हणजे 14 आणि 15 मार्च 2020 मध्ये जी स्पर्धा ऑर्गनाईज केली गेली होती जितेंद्र मास्टर्स टीमनं, त्याच्यामध्ये तो चॅम्पियन ठरला होता ओवळा मास्टर्स. त्यानंतर 30 आणि 31 जानेवारीला माफ करा, त्यानंतर 27 ते 28 एप्रिलला जी स्पर्धा या ठिकाणी पार पडली होती 2022 रोजी, त्यावेळेचा चॅम्पियन उमेळमान होता. आणि 2023चा चॅम्पियन बालकुम होता आणि 2024चा चॅम्पियन वाघबेळ होता. जवळपास उमेळमान टीमच्या विषयी म्हणायचं गेलं तर 2022चा चॅम्पियन संघ आहे, लक्षात ठेवा उमेळमान संघ. आणि तोच संघ आपण आजच्या या 2025च्या स्पर्धेमध्ये पहिलाच सामना खेळताना दिसतोय. उमेळमान वर्सेस मुर्दा मास्टर्स या दोन संघांच्या दरम्यान आपण ही मॅच पाहतो. या ठिकाणी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंडला आपण पाहत आहेत मिस्टर संजय माफ करा भरत आहेत, भरत पाटील. आणि माफ करा या साईडून स्ट्राइक आहे, सॉरी, इथे स्ट्राइकला आहेत नागेश पाटील आणि नॉन स्ट्राइकला आहेत भरत पाटील. ही आघाडीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय मुर्दा मास्टर्स या उमेळमान मास्टर्स या टीमची. मॅच ऑन, पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात, 5 षटकांचा सामना असेल आणि गोलंदाजी ट्रॅकवर रत्नाकर पाटील गोलंदाजी ट्रॅकवर पहिल्या षटकात येण्यासाठी. समोर आहेत नागेश, एक स्फोटक विध्वंसक असे खेळाडू आहेत, नामवंत खेळाडू आहेत आणि बऱ्याच काही स्पर्धांपासून ॲज अ ओपनर म्हणून नक्कीच एक चांगली कामगिरी नागेशनं पार पाडली. यावेळेस स्विच हिटचा फटका, क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी खराबी पाहायला मिळते. यावेळेस मिसफील्ड झाली आणि या मिसफील्डच्या माध्यमातून मिळतोय तो चौकार, 4 धावा. आता सकाळचं सत्र सुरू आहे त्याच्यामुळे हवा थोडीशी मंदावळ आहे, मात्र जवळपास 12 12:30 पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका आहे. फिल्डर त्या ठिकाणी नाहीये, थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू, 1 बाउन्स, चेंडू निघून जातो 4 धावांसाठी, चौकार. थँक्यू डीचे. काय कलात्मक खेळी सुरू आहे, उलटा पुलटा स्ट्रोक असं म्हणू शकतो आपण. आणि या खेळीमध्ये माहीर आहे नागेश. इथे जर पाहिलं आपण तर स्वीपर पॉईंट थोडासा डीप आहे. त्यानंतर फ्लाइंग स्लीप आपण 30 यार्डच्या आतमध्ये पाहतोय. एक शॉर्ट फाईन आपण 30 यार्डच्या आतमध्ये पाहतोय. डीप लॉंग ऑफ आणि डीप लॉंग ऑन. त्यानंतर जवळपास एक वाईडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो खेळाडू. त्यानंतर जवळपास एक मिड विकेट डीपला पाहायला मिळतोय आणि जवळपास एक लॉंग डीपला. यावेळेस क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळला गेला. डीप स्क्वेअर लेग रिझर्व्हमध्ये कुमार आहेत त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतायत. स्ट्राइक एंडला थ्रो येईपर्यंत या ठिकाणी 2 धावा मात्र इझिली कंप्लीट केल्या गेल्या आहेत. या 2 धावेने धावसंख्या झाली आहे उमेळमान मास्टर्स या टीमची 10 धावा. होळी संपले, धुळीवंदन संपले. होळीमध्ये नक्कीच अनेक वाईट विचारांचा नाश केला असेल. त्या होळीच्या पवित्र अग्नीमध्ये त्या वाईट विचारांना नक्कीच टाकलं गेलं असेल मी तर म्हणेल. तर काही संघांची संकल्पना ही देखील होती होळीच्या वेळेमध्ये की आम्ही पराजय जे आमच्या काही स्पर्धा झाल्या आहेत त्या पराजयाला या होळीच्या त्या पवित्र अग्नीमध्ये आम्ही समर्पित करतोय आणि या नव्या युगाची सुरुवात आम्ही जुचेंद्रच्या या स्पर्धेमधून करतोय. असे देखील काही खेळाडूंच्या जवळपास काही टीमच्या कॅप्टनचे मी स्टेटस पाहिलेत विशाळ. म्हणजे नव्या जोशात काही संघ या ठिकाणी खेळताना दिसतील. पहिली विकेट डाऊन, फलंदाज बाद झालाय. नागेश पाटील या ठिकाणी डगआउट रिझनमध्ये आउट. हेमंत गरत. काही खेळाडूंची कमतरता आहे कारण काही कदाचित बाहेर गेलेले आहेत तर काही जॉब निमित्तानं बाहेर आहेत. त्याच्यामुळे आज मोजके खेळाडू आहेत
जे रेग्युलर जे खेळाडू आहेत ते मात्र आज काही उमेदवार संघामध्ये दिसत नाहीयेत. गाड घेत आहेत हेमंत घरत. रत्नाकर पाटील गोलंदाजी ट्रॅकवर पहिली सफलता प्राप्त केली रत्नाकरनं. यावेळेस शॉर्ट बॉल होता, पुलचा फटका आहे. यावेळेस इनफिल्डच्या वरून स्टोकला खेळला गेलाय. फाईन लेग रिजनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स झालाय. सुरेख सुरेख क्षेत्ररक्षण. जवळजवळ म्हणायचं गेलं तर डीप लॉंग लेग बाउंड्री लाईन जवळपास संजय भोईर उभे होते. एक भरपूर मोठी रेंज कापली गेली आणि जवळजवळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या जवळ तो चेंडूला स्टॉप केलं गेलं. कौतुक असेल. 3 धावा या ठिकाणी मिळतील. 3 धावेने धावसंख्या झाली आहे ती म्हणजे तब्बल 13 धावा या फलकावर पाहायला मिळतात. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची स्पर्धा आहेत. आपले आगरी कोळी बांधव फक्त तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. मित्रांनो 40+ ची स्पर्धा, 40 वयोगटातील स्पर्धा आपण ही या ठिकाणी पाहत आहोत. म्हणजे क्रिकेटला बोलतात ना, क्रिकेटला कुठल्याही प्रकारची वयाची मर्यादा नसते आणि कधीही कुठलंही क्रिकेट संपत नाहीये कुठल्याही वयामध्ये. ते हे क्रिकेट आहे, लक्षात ठेवा. एक धाव आरोग्यासाठी हे मंत्र आहे. ते म्हणजेच 40+ क्रिकेटचं. की 35 नंतर काय, 40 नंतर काय, कारण बरेचसे असे क्रिकेटपटू आहेत त्यांचं 40 नंतर क्रिकेट संपलंय. ते फक्त आपल्या व्यवसायात आपल्या उद्योगधंद्यात अडकले गेले आहेत आणि कुठेतरी मात्र ते आपल्या शरीरावर त्यांचं दुर्लक्ष झालं आहे. ते फिटनेसवर दुर्लक्ष झालं आहे आणि नक्कीच हे दुर्लक्ष होता कामा नाही आहे. आणि प्लस एक आणखीन हेतू काय या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचा, तर आपला जो समाज आहे, आपले जे समाज बांधव आहेत हे कुठेतरी विखुरलेले आहेत. आज प्रत्येक समाज वर येण्यासाठी, प्रत्येक समाज चर्चेत येण्यासाठी अनेक उपक्रम राबवित असतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचा हा उपक्रम आहे. 40+ क्रिकेट म्हणजे एक उपक्रम. आपली संघटना एकत्र यायला हवी, आपला समाज एकत्र यायला हवा आणि अनेक गावं जे आपल्या समाज बांधवांचे आहेत ही मात्र एकजुटीने पुढे यायला हवीत. हा मात्र प्रामाणिक प्रयत्न आहे आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचा. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे तब्बल 15 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. नयन म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर. आज आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सहसचिव कैलाजी म्हात्रे साहेब यांचा जन्मदिवस आहे. त्यांना आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं तसेच या संस्थेच्या माध्यमातून खेळणाऱ्या 23 संघांच्या वतीनं कैलाजी म्हात्रे साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. त्यानंतर ओवळा मास्टर्स टीमचे खेळाडू चंद्रशेखर ओवळेकर यांचा देखील आज जन्मदिवस आहे आणि त्यांना देखील जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा. ऑन साइडला ड्राईव्ह केलं गेलं होतं. डीप वाईडिश लॉंग ऑन मधून फिल्डर येईपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. धावसंख्या 17. विशाल भोईर आमच्या संबित आहेत स्कोरिंगसाठी. उद्या कोण असेल? उद्या कदाचित साखरपुडा कॅन्सल करेल विशाल. त्याच्या मावशीच्या मुलाचा साखरपुडा आहे. ऑन साइडला चांगला फटका आहे. डीप मिड विकेटला चेंडू निघून जातोय. मागे फिल्डर आहे कुमार. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला अचूक थ्रो केला गेला नॉन स्ट्राइक एंडला. क्या बात आहे. मात्र रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुंदर. भरत पाटील आहेत. धावसंख्या 19 धावा फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. उमेदमान वर्सेस आपण पाहतोय मुर्दा मास्टर्स या 2 टीमच्या दरम्यान आपण आजच्या दिवसातील पहिली मॅच, पहिला सामना या ठिकाणी खेळत आहोत. बॅटचीच आणि यावेळेस अगदी जितूच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने, लेग स्टॉप रिजनच्या दिशेने. चौकार 4. हॅट्रिक टेकर गोलंदाज आहे. लक्षात ठेवा. नयन म्हात्रे यांच्याविषयी जर माहिती द्यायची गेली तर एक हॅट्रिक येत्या हंगामामध्ये ज्या स्पर्धा आतापर्यंत सुरू आहेत, आपण ही जवळपास 14वी स्पर्धा या ठिकाणी खेळत आहोत आणि 13 स्पर्धांचा अपडेट द्यायचा गेला तर नयनच्या नावावर एक हॅट्रिक आहे मित्रांनो 40+ क्रिकेटमध्ये. ओवळ्याचं मैदान विसरता कामा नाहीये. यावेळेस हवेत पुन्हा एकदा खेळला गेलाय. आणखीन एक सफलता. विकेट प्राप्त करतोय नयन म्हात्रे. फलंदाज बाद झालाय मिस्टर हेमंत. जयप्रकाशजी भोईर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना देखील विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हा. उन्हात आपल्यात होळी गेले आहे लक्षात ठेवा आणि होळी शिमगा गेल्यानंतर गरमी वाढते, उन्हाचं तापमान वाढते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये मी प्रत्येक खेळाडूला नम्र विनंती करतोय शक्यतो आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी करू देऊ नका. ज्या वेळेस तुम्हाला पाणी लागेल त्या वेळेस पाण्याचं सेवन करत जा आणि खास करून मी तर म्हणेल मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही खेळण्यासाठी जात असाल तर तुमच्याकडे जर फ्रूट असेल तर एक ते फ्रूट खाऊन जा किंवा पाणी किंवा ग्लुकॉन डी जर असेल तुमच्याकडे तर अतिउत्तम.
त्या ग्लुकॉन-डीचं पाणी देखील आपण जर प्यायलात आणि मैदानाच्या आतमध्ये गेलात तर तुम्हाला डिहायड्रेशन होणार नाही आहे. 40+ क्रिकेट खेळतो आपण. लक्षात ठेवा 40, 45 आणि 50 या वयोगटातील खेळाडू आहेत आपल्यामध्ये, त्याच्यामुळे त्या गोष्टीची जरा काळजी घ्या. धाबा 23. यावेळेस अति उसळी घेणारा चेंडू आहे. बीमर नक्कीच असेल. पंच देखील त्या ठिकाणी नो घोषित करतायत. कदाचित ग्रीप सापडली नाही की काय नयन म्हात्रे यांना. कारण आताच्या घडीला विशाल क्रिकेटमध्ये जे काही प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहेत खरोखरच मी तर म्हणेल एक धक्कादायक ते प्रकार आहेत. त्याच्यामुळे प्लीज स्वतःची काळजी घ्या. पाण्याचं सेवन करा, फ्रूट्स सेवन करा. शॉर्ट बॉल होता, ऑफ साइडला स्टेअर केले चेंडूला. पॉइंट रिझर्व मधून फिल्डर वेगाने येतोय कुंदन भोईर. चेंडूला फील्ड करतोय. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो व्यवस्थित दिला जात नाहीये. बॅकअप नाहीये त्या ठिकाणी. कव्हरसाठी कोणीही नव्हता त्या ठिकाणी. त्याच्यामुळे नक्कीच त्या ठिकाणी काही धावा आणखी मोजाव्या लागतील. 2+1 मिळतील या 3 धावा आणि या 3 धावेने धावसंख्या झाली आहे ती तब्बल 28 धावा. सचिन पाटील आज मुकेश नाही आहेत, मात्र मुकेश पाटील यांचे बंधू मात्र या ठिकाणी आहेत, ते म्हणजेच सचिन पाटील. अतिशय 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 देखणा फटका. यावेळेस म्हणायचं गेलं तर लॉफ्टेड कव्हर ड्राय स्ट्रोक 4. प्रकारची भोईर साहेब यांना विनंती करतो की प्लीज आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती तब्बल 32 धावा. एका चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय उमेळमान या टीमला. पहिल्या षटकाचा जर विचार केला आपण तर पहिले षटक रत्नाकर पाटील यांचं अशा प्रकारे खेळलं गेलं की जेणेकरून मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुरू आहे की काय असा आभास मैदानाच्या आतमध्ये झाला. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, त्यानंतर दुहेरी धाव, त्यानंतर तिहेरी धाव, त्यानंतर मात्र आणखीन एक दुहेरी धाव. जरी जवळपास 15 धावा खर्च केल्या रत्नाकर पाटील तरी देखील मात्र मी म्हणेन एक सफलता मात्र रत्नाकर पाटलांना त्या ठिकाणी प्राप्त केली होती. नयनचं देखील थोडंसं महागडं षटक, तब्बल 17 धावा नयननं आपल्या या ओव्हरमध्ये खर्च केल्या. नयनला देखील एक सफलता प्राप्त होत आहे या ठिकाणी. धावसंख्या झाली आहे ती 32. जोचंद्रचं हे मैदान आणि अनेक अनेक रेकॉर्ड या मैदानावर झालेत. काही खेळाडूंनी तर 50 पूर्ण केले त्या मैदानावर. सर्वात मोठमोठे उच्चांक या मैदानावर झालेले आहेत. असं ऐतिहासिक मैदान नागेश काका मैदान लक्षात ठेवा. गोलंदाजी ट्रॅकवर यावेळेस स्विंगचा सुलतान कुंदन भोईर गोलंदाजी ट्रॅकवर येत आहेत. समोर आपण पाहतायत लेजेंडरी खेळाडू 50+ मिस्टर भरत पाटील. पुढच्या पायाला मात्र स्लाइड देऊन अगदी गुडघा वाकवून तो स्ट्रोक आडव्या बॅटने खेळला गेला होता. प्रॉमिसिंग स्ट्रोक बळे नव्हता, मात्र स्ट्राइक रोटेट करण्यामध्ये कामयाब भरत पाटील. सिंगल कन्वर्ट केला गेला. एक धाव. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 33. सचिन पाटील समोर आहे कुंदन. 5 ओव्हरची मॅच असेल. ऑफ साइडला पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी मात्र चांगलं शतरक्षण नयन म्हात्रेकडून केलं गेलं. लॉंग ऑन वरून ते आले आणि चांगला थ्रो, अचूक थ्रो त्या ठिकाणी केला गेलाय. रनआउटच्या स्वरूपात त्या ठिकाणी आणखीन एक फलंदाज बाद. विकेट डाऊन. 3रा फलंदाज बाद होतोय उमेळमान या टीमचा. मिस्टर भरत पाटील परतीच्या मार्गी आउट. आणि या संघाच्या माध्यमातून हे मैदान उपलब्ध झालं आहे. त्यांचा देखील मनापासून या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. अंकुश स्मृती दत्ताळी थँक्यू, धन्यवाद. तुम्ही हे मैदान आम्हाला उपलब्ध करू दिलं त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. कुंदन भोईर गोलंदाजी ट्रॅकवर चांगला चेंडू तळला गेला. सचिन पाटील साडी. एक संयमी क्रिकेट या ठिकाणी आपण खेळताना पाहतोय सचिन पाटलांना.
कारण एक जर आपण पाहिलं तर आज बरेचसे खेळाडू त्यांच्या टीममध्ये नाही आहेत. इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. एसटीच्या मागे जितून मात्र आपलं काम चूक बजावलंय. एसटीच्या स्वरूपात चौथा फलंदाज बाद मिस्टर सचिन पाटील बॅक टू द पॅव्हिलियन आउट. हॅलो चेक. एका साईडून विकेट देखील जात आहेत तर दुसऱ्या साईडून आपण जर पाहिलं विशाल तर धावा देखील येत आहेत. आणि सचिन म्हटलं तर एक स्फोटक खेळाडू आहे. मात्र कुठेतरी या जुचंद्रच्या मैदानावर या जुचंद्रच्या स्पर्धेमध्ये एक सेन्सिबल क्रिकेट त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं. याचं कारण आज मुकेश पटेल टीममध्ये नाही आहेत. JP देखील आज टीममध्ये नाही आहेत. तर काही बरेचसे खेळाडू आज मला वाटते उमेदवार टीममध्ये नाहीत. त्याच्यामुळे एक बाजू त्यांनी सांभाळण्याचा प्रयत्न खेळपट्टीवर केला होता. मात्र त्याच्यानंतर मात्र कुठेतरी जवळपास स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला होता सचिननं आणि तिथे मात्र एसटीच्या स्वरूपात या ठिकाणी मात्र ते बाद झाले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडू आपण पाहताय तर फ्रेश बॅटर हे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सचिन पाटील आणि त्यांच्या समित आपण पाहतायत अमित. विथ द स्पिन ऑफ साईडला यावेळेस चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं. बॅटिश लॉंग ऑफच्या दिशेनं राजेश पाटील आहे. थोडीशी मिसफील्ड झाली. राजेश पाटील कडून चेंडू थांबेल का? बाउंड्री लाईनच्या जवळून मात्र चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार. थँक्यू. चौकार 4 धावा. जितू भाऊ काय झालं? चौकार नाही का? 3 धावा आहेत. माफ करा, चौकार नाही आहे. चौकार अडवला गेला त्या ठिकाणी. प्रयत्न चांगले केले गेले त्या ठिकाणी. मात्र कुठेतरी मिसफील्ड झाली होती राजेशकडून. नयनचं नक्कीच मी कौतुक करेल. चांगला बॅकअप नयननं त्या ठिकाणी दाखवलं करून. धावा संख्या 36. चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र इथे लाईन थोडीशी खराब. थोडीशी चुकी झाली होती ती दुरुस्त करतोय. धावा झाल्यात 38 आणि इथे मात्र सिंगल कंप्लीट केला जातोय. धावा झाल्यात त्या 39. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आहे आणि 3 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावसंख्या 39 ही आपल्याला फलकावर पाहायला मिळते उमेदमान मास्टर्स या टीमची. चला दोन्ही टीम जर ऑन द वे असतील, लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतील तर मालजीपाडा मास्टर्स आणि NS भाईंदर आपण लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी. NS भाईंदर आणि मालजीपाडा मास्टर्स. मालजीपाडा संघ या ठिकाणी दाखल झाला आहे. NS भाईंदर जर आपण ऑन द वे असाल, लाईव्ह टेलिकास्ट पाहत असाल तर लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करावा आपण. धावत संख्या झाली आहे ती 38. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय, संपला आहे. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जुचंद्रचं हे मैदान, नागेश काका हे मैदान, दत्ताळी स्पोर्ट्स, अंकुश स्मृती दत्ताळी स्पोर्ट्स या टीमनं मात्र हे मैदान आम्हाला उपलब्ध करू दिलंय. त्यांच्याबद्दल त्यांचा पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आणि पहिला सामना पाहतोय आपण या स्पर्धेमधील. यावेळेस फक्त चेंडूला स्टॉप केलं गेलं, डिफेन्स केलं गेलं, सिंगलला कन्वर्ट केला गेलाय. लाला माची आहे महत्वपूर्ण गोलंदाज मुर्धा मास्टर्स या टीमचा आणि या कारणास्तव कदाचित या गोलंदाजाच्या अगेन्स्ट कुठल्याही प्रकारचा धोका स्वीकारायचा नव्हता सचिन पाटलांना. या कारणास्तव पहिला चेंडू लाला माची यांचा मात्र डिफेन्स केला गेला. लाला माची म्हटलं तर विक्रमादित्य आहेत आणि एक विक्रम लाला माची यांच्या नावावर आहेत 40+ क्रिकेटमध्ये. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. यावेळेस मी तर म्हणेल बॅटर प्लेइंग फ्रॉम द अवे. बॅटरच्या रेंज पासून थोडंसं लांब ठेवलं गेलं. आउटसाइड ऑफ स्टंप जवळपास 6व्या ते 7व्या स्टंपवर हा चेंडू पिच केला गेला इतकंच म्हणेल मी. पण एकदा सज्ज होतोय लाला माची. शफल लावून खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस अतिरिक्त बाउन्स तर प्राप्त झालाय. थोडंसं शोधावा लागला चेंडू जितूभाऊ यांना. अगदी एसटीच्या जवळ तो चेंडू होता, मात्र म्हणतायत ना ढुंडो ढुंडो रे साजना, अशा प्रकारचं क्रिकेट आपण पाहिलं.
शोधावं लागलं चेंडूला, कारण समोरून बॅटर इतका वेगानं धावत होता, या कारणास्तव कदाचित ती भीती मनामध्ये होती की टक्कर होईल की काय, आणि या भीती पोटी मात्र त्या ठिकाणी चेंडू उचलायला जितू भाऊ यष्टीरक्षक जे आहेत त्यांना उशीर झालाय. धावा झाले 40. डान्सिंग डाऊन द पिच पुढे आलाय आणि सरळ चेंडूला मिडल करून फेकून दिलाय डीप लॉंग ऑनच्या वरून. या स्पर्धेमधील हा मात्र पहिला षटकार. 6. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे लाला माचे यांच्या अगेन्स्ट केलेला तो प्रहार. यावेळेस आगळ्या वेगळ्या स्टाईलमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, स्कूप करायचा विचार होता सचिनचा, यासाठी भरपूर शपथ झाला होता, ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर निघून गेला होता, मात्र टार्गेट केलं ते म्हणजे बॅट्समॅनला. एक चांगला चेंडू हाताळला गेला लाला माचीकडून, वापसी करतोय, सिंगल येथे मिळेल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 47. 47 लॉस ऑफ 4 विकेट. काय करतोच विशाल, दुसऱ्यांदा चुकी झाली तुझ्याकडून. 48 धावा माफ करा. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. यावेळेस आपण जर पाहिलं तर शेवटचा चेंडू देखील येतोय निर्धाव. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 4 षटकांच्या खेळीच्या अखेरीस आपण उमेदमान मास्टर्स या टीमची धावसंख्या पाहतोय 4 बाद 48 धावा. विशाल वन ऑफ द ग्रेट स्कोरर आहे, एक चांगला स्कोरर आहे नो डाऊट. सकाळी सकाळी मला कॉल आला होता संजय म्हात्रे यांचा, त्यांच्याकडे देखील भरपूर अपडेट आहेत अनेक स्पर्धांच्या, त्यांच्याविषयी त्यांच्यासोबत चर्चा झाली फोनद्वारे की भरतभाऊ आतापर्यंत ज्या 40+ स्पर्धा या जुचंद्रा गावामध्ये खेळल्या गेलेल्या आहेत त्याच्याविषयी तुम्हाला मी माहिती देतोय. 2018 पासून त्या स्पर्धेला सुरुवात झाली होती आणि याचा अपडेट माझ्याकडे देखील आहे आणि संजय म्हात्रेने देखील तो अपडेट माझ्याकडे पाठवलाय. थँक्यू संजय, धन्यवाद. यावेळेस कट करतोय, चेंडू जातोय जवळपास बॅकवर्ड स्वीपर पॉइंटच्या दिशेने, थोडस चेंडूला उचलायला उशीर होतो त्या ठिकाणी. 2 धावा इथे मिळतील. सचिन पाटील रँकिंग थोडीशी जर आपण पाहिलं सचिनचा क्रमवार आहे हा बदललाय उमेदमान टीमने. सुरुवातीला ॲज अ ओपनर म्हणून सचिन पाटीलला आपण बऱ्याचशा स्पर्धा खेळताना पाहिलं होतं. यावेळेस काही स्पर्धांमध्ये नक्कीच मिडल ऑर्डर सांभाळण्याचं काम सचिनवर दिलं आहे आणि ते देखील मित्र म्हणणे प्रामाणिकपणे तो करतोय. म्हणजे त्या जवळपास मधल्या फळीमध्ये देखील त्यांच्याकडून एक चांगली बॅटिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द पिच पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता सचिननं, मात्र चेंडूच्या मिररवर येऊन खेळता आलं नाही त्या ठिकाणी. चांगला चेंडू कुमार मार्फत टाकला गेलाय. हा चेंडू येतो डॉट. ह्या मैदानावर एक समाधानकारक स्कोर जर म्हणायचा असला तर 50 ते 60 धावा, म्हणजे कुठेतरी एक समाधानकारक स्कोर आपण म्हणू शकतोय. कारण क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या लक्षात ठेवा सेफ नसते, फक्त आपण समाधान करू शकतो. यावेळेस चांगला प्रयत्न जितूभाऊ त्या ठिकाणी पडतायत, मात्र चेंडू थांबला गेलाय. सगळ्यात महत्वाचं काय तर तुमच्या शूजची जी ग्रीप आहे ही सगळ्यात महत्वाची असते, लक्षात ठेवा. आपण काय करतोय की आपल्याला जवळपास 1200 रुपयाची, 800 रुपयाची, 1500 रुपयाची, 2000 रुपयाची असे शूज जर आपण भेटत असेल तर आपण ती यूज करतोय. मात्र जर आपण ओरिजिनल शूज जर वापरले गेले तर आपण 50 ते 60 हजारचा आपला खर्च देखील आपला वाचू शकतोय. आणि तो 50 ते 60 हजारचा खर्च म्हणजे काय, जर तुमच्या शूजच्या ग्रीपमध्ये तुम्ही जर मैदानाच्या आतमध्ये पडलात आणि एखादा जर फ्रॅक्चर जर तुम्हाला झाला तर तो फ्रॅक्चर तुम्हाला किती महागात पडू शकेल. त्याच्यामुळे एक चांगली शूज यूज करा, भले 2 पैसे एक्स्ट्रा गेले तरी चालतील, मात्र त्या शूजमुळे स्वतःला दुखापत होणार नाही असे शूज तुम्ही नक्कीच वापरा मैदानाच्या आतमध्ये. इनसाइड आउटचा फटका, मिस्टन स्टोक आहे, चेंडू हवेत. राजेश पाटील चेंडूच्या खाली अगदी पोहोचले देखील होते, मात्र राजेश कडून होत आहे त्या ठिकाणी चुकी. कॅच झाला ड्रॉप.
2 तर कंप्लीट केले. तिसऱ्याचा प्रयत्न केला गेला होता त्या ठिकाणी, मात्र ही तिसरी धाव करताना फलंदाज बाद होतोय मिस्टर अमित. रनआउटच्या स्वरूपात परततोय डगआउट रिजन मध्ये. वेलकम इस्माईल शेख साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हा चेहरा कधीही मी म्हणेल क्रिकेट पासून वंचित राहणार नाहीये, क्रिकेट पासून लांब राहणार नाहीये, भले मग ते मैदान कुठलंही असू द्या. वेलकम इस्माईलजी, आपलं देखील हार्दिक स्वागत. धावसंख्या झाली आहे फलकावरती तब्बल 54 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. नवीन घरात बेस्ट फिल्डर ऑफ उमेळमान टुर्नामेंट, मी म्हणेल उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा अवॉर्ड नवीन घरातनं उमेळमानच्या स्पर्धेमध्ये पटकावला होता. तोच तुम्हाला खेळाडू पाहायला मिळतोय. आडव्या बॅटनं एक जोरकस फटका खेळला गेला. मिड विकेट डीप ब्लॅक बळ्या मोठ्या गॅप मधून चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. यूट्यूब चॅनल सोबत जुडलेल्या तमाम दर्शकांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. जेटीसी लाईव्ह म्हटलं तर मृणाल पाटील यांचं यूट्यूब चॅनल आहे. मृणाल म्हात्रे आपल्याच जुचंद्र गावातील रहिवासी आहे, अग्री भूमिपुत्र आहे आणि त्याचं यूट्यूब चॅनल आहे. यावेळेस कट केला गेला. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत, मात्र चेंडू थांबत नाहीये. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू मात्र वेगाने निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. शेवटच्या चेंडूवर मिळते 4 धावा. संघ थांबला गेला. 5 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर उमेळमानचा तो तब्बल 62 या धावसंख्येवर आणि 63 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत मुर्धा मास्टर्स या टीमला. येणारे 30 चेंडू आणि येणाऱ्या 30 चेंडूमध्ये धावा करायचे आहेत मुर्धा मास्टर्स टीमला, त्या तब्बल 63. या वळूया आपण दुसऱ्या मॅचच्या दिशेनं. चला मी कॉल देतोय. मालजीपडा टीम कॅप्टन प्रसन्न भोईर, आपण आला असाल तर आपण प्लीज लगेचच नाणेफेक करण्यासाठी या. आणि एन एस बाइंदर टीम कॅप्टन ॲलन, आपण जर आला असाल तर आपण त्वरित या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. अग्री कोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई 23 स्पर्धांची मालिका मित्रांनो 30 नोव्हेंबर 2024 पासून कोळशेच्या मैदानातून सुरू झाली होती आणि या 23 स्पर्धांच्या मालिकेमधील हा 14वा टप्पा जुचंद्र गावामध्ये येऊन थांबलाय. या स्पर्धेला विशेष सहकार्य श्री कन्हैया मनोहर भोईर जुचंद्र माजी सभापती यांच्याकडून 2 दिवस जेवण आणि चहा नाश्ता याचा संपूर्ण खर्च दिला गेलेला आहे. त्यानंतर सौभाग्यवती कैलासवासी भावना प्रवीण पाटील जुचंद्र यांच्या स्मरणार्थ प्रवीण पाटील यासकडून मॅन ऑफ द मॅच टी शर्ट्स देण्यात आलेले आहे. श्री शेखर बाळचंद्र भोईर जुचंद्र अग्रिबाणा संस्थापक यांच्याकडून क्रमांक 1, क्रमांक 2 आणि क्रमांक 3 ची 2 ट्रॉफी अशा एकूण 4 ट्रॉफ्या या शेखर बाळचंद्र भोईर अग्रिबाणा संस्थापक यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर वीरेंद्र अनंत मात्रे यांच्याकडून फलंदाज गोलंदाज मॅन ऑफ द सिरीज या ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर सन्माननीय वसई तालुका प्रमुख सन्माननीय किरणजी मात्रेसाहेब यांच्याकडून रोख रक्कम 10,000 रुपये देण्यात आलेले आहेत. त्यानंतर कैलासवासी कल्पेश प्रभाकर पाटील यांच्या स्मरणार्थ प्रभाकर हरिचंद्र पाटील यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेला दिलं गेलेलं आहे. श्री राज चंद्रकांत पाटील यशोदा कंस्ट्रक्शन जुचंद्र यांच्याकडून 5,000 रुपये. सौ अर्चना नरेंद्र पाटील जुचंद्र यांच्याकडून 500 रुपये. त्यानंतर श्री हेमराज पांडुरंग भोईर वाकीपाडा उद्योजक यांच्याकडून 2,500 रुपये. श्रीमती यशोदा तुकाराम भोईर जुचंद्र यशोदा तुकाराम भोईर यांच्या स्मरणार्थ चंदन भोईर यांच्याकडून देखील या स्पर्धेला 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य देण्यात आलेलं आहे. या सर्व दात्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. चला यावेळी आपण पुढच्या मॅचच्या दिशेनं प्लीज कॉल देतोय. दुसरा कॉल असेल मालजीपाडा टीम कॅप्टन प्रसन्न भोईर आणि एन एस बाइंदर टीम कॅप्टन ॲलन, आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे.
सचिन गुलाल उरवू सैताचे महिन्या मान्य नाही, सरळ 3 धावेची पेनल्टी दिली जाईल. त्याच्यामुळे जर आत्ताच चेंडू पडायच्या अगोदर तुमचे ट्रॅक वेगळे असतील तर ट्रॅक आत्ताच चेंज करा. एकदा का चेंडू पडला तर मग 3 धावेची पेनल्टी असेल, हे आम्ही अगोदर क्लिअर करतोय. दोघांच्या ब्लू आहेत, कोणाच्या ब्लू आहेत? ब्लू नाही, ब्लॅकच आहेत ना त्यांच्या. ब्लॅक आहेत त्या, ब्लॅक आहेत, ब्लू नाहीत, ब्लॅक आहेत त्या. काय ब्लॅक आहेत त्या, काय ब्लॅकच आहेत त्या पॅन्ट, ब्लू नाहीत. पहिला चेंडू आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता संजय भुईर, आपण यांना पाहू शकाल. स्ट्राइक एंडवर आहेत. तब्बल धावा विजयासाठी सेट केल्या आहेत मुर्दा मास्टर्स या टीम समोर. त्या 63. चला दोन्ही टीम कॅप्टन आले आहेत. जितू टॉस करून घ्यायचे, आपण पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डान्सिंग डाऊन द पिच, फ्रंटला यायचं होतं आणि या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता संजयनं. मात्र पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. त्या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर अगदी यष्टीरक्षक नागेश पटेल यांच्या हातामध्ये येऊन विसावतोय हेमंत घरत. एक स्विंगचा खेळाडू आहे, लेफ्ट हँड बॅटर. या ठिकाणी आपण पाहतोय थोडंसं बीट झालाय. कुठेतरी एक वेगळी प्लॅनिंग केली होती, कारण 63 धावा विशाल करायचे आहेत आणि हवेचा झोत जो आपण पाहतोय हा जवळपास पूर्वेच्या बाजूनं हवा जी वाहत आहे या ठिकाणी, त्याच्यामुळे कदाचित लेफ्ट हँड बॅटरला आणण्याचा मानस ह्याच कारणाचा असेल की कुठेतरी एक मोठा फटका हा संजयच्या बॅटमधून येईल. या प्रयत्नामध्ये कदाचित संजय भुईर यांचा वापर पुढे करण्यात येतोय या टीममध्ये. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन अकाउंटला सुरुवात. मुर्दा मास्टर्सच्या स्कोरबोर्डला सुरुवात झाली आहे. 2 धावा या फळकावर लावल्यात संजयनं. स्वतःचं आणि टीमचं मात्र खातं उघडलंय. यावेळेस सर्व बॅटनं स्ट्रोक खेळलाय. चेंडू जातोय तो म्हणजेच फॉरवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी भरत पाटील कडून केलं गेलंय. वन हँड चेंडूला फील्ड केलं गेलंय. वेल डन भरत.
2 धावा इथे मिळतील. धावसंख्या झाली आहे ती 4. 30 चेंडू करायचे आहेत त्या 63, म्हणजे तब्बल आपण जर विचार केला तर मी तर म्हणेल 12 ते 13 धावा या पर ओव्हर रिक्वायर्ड रन रेट ह्या पर ओव्हरमध्ये तुम्हाला बनवाव्या लागतील. हे काय आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता संजयनं आणि यष्टीच्या स्वरूपात नागेश पाटीलनं मात्र संजयला बाद केलाय. पहिला फलंदाज बाद मुर्दा मास्टर्स या टीमचा मिस्टर संजय भोईर. धन्यवाद डीचे युवराज. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आले आहेत. जितू जुचंद्र मास्टर्स. चला आपण टॉस करूया. हे षटक संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. फक्त एक चेंडू शिल्लक आहे या ओव्हर मधील. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 4. सन्माननीय किरणजी म्हात्रे साहेब यांना मी विनंती करतोय की या पहिल्या ओव्हर नंतर आपण आपल्या शुभ असते पुढच्या मॅचची आपण नाणेफेक करावी. इनसाइड आउटचा फटका आहे. गॅप मध्ये स्ट्रोक खेळला गेलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू मात्र फरार. चौकार. या शेवटच्या चेंडूवर महत्वपूर्ण चौकार. धावसंख्येचा वेग वाढतोय. धावा झाल्या आहेत त्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 8 धावा. या वळू आपण इथे थांबवतोय. या वळू आपण नाणेफेकीच्या दिशेनं नाणेफेकीचा कौल केला जातोय. सन्माननीय किरणजी म्हात्रे साहेब वसई शहर प्रमुख यांच्या शुभ असते नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जात आहे. एका साईडला NS भाईंदर तर एका साईडला असेल मालजीपाडा मास्टर्स. या दोन्ही टीमच्या दरम्यान आपण पुढचा सामना पाहणार आहोत. नाणेफेकीचा कौल झाला. हेड अँड टेल असा तो कॉइन आहे लक्षात ठेवा किंवा बॅट आणि बॉल असं बोलायचं आहे तुम्हाला. यस टॉस विन. कोण जिंकलं? मालजीपाडा संघ नाणेफेक जिंकतोय. आपला निर्णय प्रसन्न भोईर आपण द्यायचा आहे. डिस्कस करतात आणि देत आहेत. 63 करायचे आहेत. रिक्वायर्ड रन रेट आपण जर पाहिलं तर 12च्या वर आहे. इथून मात्र कदाचित रिक्वायर्ड रन रेट वाढला जाईल. आता मात्र आव्हान थोडंसं कठीण झालंय कारण पहिल्या ओव्हरमध्ये ज्याप्रमाणे ज्यावेळेस उमेदमान संघ खेळत होता मैदानाच्या आतमध्ये तब्बल मात्र पहिल्या ओव्हरमध्ये रत्नाकर पाटलांच्या 15 धावा उमेदमान टीमनं कुठल्या होत्या त्यानुसार त्याच पद्धतीने ही धावसंख्या मोठ्या प्रमाणात करायची आहे. तर ती सुरुवात मात्र अपेक्षित होती की 10 ते 15 धावा. यावेळेस स्लॉक स्लिपचा फटका खेळला गेलाय. 2 धावा तरी ते कंप्लीट होतील. तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. चेंडू हातात ठेवला होता आणि याचा फायदा मात्र उचलला गेला. क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अक्षरशः सचिन पाटील देखील विचारात पडले की माझ्या थ्रोहून अधिक वेगाने धावू शकते रे दोन्ही बॅटर. वेल डन. धावसंख्या झाली आहे ती तब्बल या 3च्या साहाय्यानं ती म्हणजेच 11 धावा. इस्माईल शेख साहेब यांच्याकडून देखील 1100 रुपयाचं आर्थिक मदत ही या स्पर्धेसाठी देण्यात आलेली आहे. त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद इस्माईलजी. थँक्यू. 40 प्लसचं क्रिकेट 40 वयोगटातील आपण एक खेळाडू पाहतोय. 40 आहेत 50 आहेत लक्षात ठेवा आणि जवळपास तुम्हाला 60 आणि 63 वयोगटातील देखील खेळाडू तुम्हाला खेळताना. फुल टॉस चेंडू आणि या फुल टॉस चेंडूला मात्र फाटून दिले डीप लॉंग ऑनच्या वरून. स्टँड अँड डिलिव्हर हा येतोय खणखणीत षटकार. जुचंद्र
मास्टर्स टीमसाठी आणखीन एक आनंदाची न्यूज आहे मित्रांनो. पुढच्या वर्षी, या वर्षी तर आहेच नक्कीच, सन्माननीय कन्हैया मनोहर भोईर साहेब यांच्याकडून या वर्षी 2 दिवस जेवण नाश्ता याची उत्तम सोय करण्यात आली आहे. मात्र पुढच्या वर्षी देखील जुचंद्र मास्टर्स टीमचं नक्कीच थोडासा जो भार होता तो कमी झाला आहे, कारण पुढच्या वर्षी कैलासवासी कल्पेश प्रभाकर पाटील यांच्या स्मरणार्थ श्री प्रभाकर हरिचंद्र पाटील वाकीपाडा यांच्याकडून पुढच्या वर्षी 40+ स्पर्धेला 2 दिवस जेवणाचा खर्च त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे. त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. धन्यवाद दादा. धाबा झाल्यात 18. पाणी हवं असेल पाणी घेऊन जा मैदानात, पाणी घेऊन जा मैदानात. पाण्याचं प्रमाण शरीरातून कमी करू देऊ नका, विनंती आहे प्रत्येक खेळाडूला. स्वतःची काळजी घ्या. क्रिकेट प्रेमी परशुरामजी पाटील साहेब यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम परशुराम दादा, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी. स्विच इट उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता. जितू भाऊ एक स्टार खेळाडू आहे, लक्षात ठेवा. पूर्वीचा काळ गाजवणारा खेळाडू आहे, ते आठवा. मी तर इतकंच म्हणेल. और वन ऑफ द ग्रेट प्लेयर जितू. त्या पूर्ण मी म्हणेन भूतकाळ तो आठवावा. माणसानं जर भूतकाळ चांगला असेल तर तो आठवावा. आणि नक्कीच एक मोठा खेळाडू आहे जितू. आडव्या बॅटने यावेळेस का स्ट्रोक खेळलाय. बॅटच्या रडर मध्ये चेंडू आला होता आणि या चेंडूला सरळ पाठवून दिले. आई चंडिका माता स्टँड मध्ये. चौकार 4. अफलातून स्ट्रोक खेळला गेलाय आणि कुठेतरी मी म्हणेन मॅनेज केलेत. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 8 धावा जरी आल्या असल्या तरी मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये त्या मॅनेज केलेत. कारण दुसऱ्या ओव्हरचा विचार केला, दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल धावा कुठल्या गेल्या त्या 16. सर्वात महागडे षटक 35 इयर ओल्ड 35 वर्षाचा गोलंदाज आपण पाहिला मयूर. आणि या मयूरला मात्र चांगला चोप मैदानाच्या आतमध्ये दिलाय, तो म्हणजेच बॅटर नयन आणि बॅटर जितून. तब्बल 16 धावा त्या ओव्हरमध्ये कुठल्या गेल्या. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट आणि 2 षटकांच्या खेळीच्या अखेरीस आपण धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय 24 धावा. पाणी घेऊन जा प्लीज मैदानात. 24 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता कुठेतरी नक्कीच मुर्दा मास्टर्स या टीमची गाडी अगदी योग्य ट्रॅकवर असं आपण म्हणू शकतोय. 40+ स्पर्धा, आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची स्पर्धा, आपल्या आगरी कोळी बांधवांची स्पर्धा. आणि मी म्हटलं ना की होळी संपले, धुळीवंदन संपले. कालच्या कदाचित काल ज्यांनी एन्जॉय केलाय त्यांचा थोडासा कदाचित त्रास होत असेल त्यांना खेळण्यासाठी ते या ठिकाणी, ते आपण समजू शकतोय. आणि मात्र नक्कीच त्या होळी मातीच्या पवित्र अग्नीमध्ये अनेकांनी नक्कीच त्या वाईट विचारांना समर्पित केलं असेल. काही टीमने मी म्हटलं की काही टीमचे जे पराभव झालेत इतर काही स्पर्धांमध्ये पराभव त्यांनी समर्पित केले ते अग्निमातेच्या
जवळपास ते होळीमध्येच्या अग्नीमध्ये. तिथून मात्र ह्या स्पर्धेतून काही संघांनी मात्र असा निश्चय केलाय की ही स्पर्धा आम्हाला जिंकायची आहे. या विचारातून मात्र प्रत्येक संघ या ठिकाणी खेळणार आहेत. लक्षात ठेवा, चेंडू शिल्लक आहेत ते 18, धावा करायचे आहेत ते 39. म्हणजे एक असं पण म्हणू शकतो की ही जुचंद्रची स्पर्धा प्रत्येक टीम जी या ठिकाणी दाखल होणार आहे ती प्रत्येक टीमचं स्वप्न असेल तर ही स्पर्धा जिंकायची आहे. या स्पर्धेमधील एखादी ट्रॉफी आम्हाला न्यायची आहे आणि हे स्वप्न उराशी घेऊन आज बहुतांश संघ या ठिकाणी खेळताना दिसतील. महेंद्र पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण प्लीज आमच्या मुख्य VIP डायस मध्ये या. यावेळेस काय स्ट्रोक खेळलाय, नाव आहे नयन आणि नेत्रदीपक हा स्ट्रोक 6. गळ्यात साखळी सोन्याची ती पोरगी कोणाची ती माहिती नाही, मात्र हा पुंडलिकचा मुलगा मात्र मैदानाच्या आतमध्ये धम्माळ करतोय. काय बॅटिंग सुरू आहे नयन यांची. महेंद्र पाटील यांना विनंती करतोय की आपण प्लीज आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये या. यावेळेसचा फ्लिकचा फटका आहे. चेंडू डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये निघून जातोय. 2 फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करण्यासाठी येत आहेत. स्ट्राइक एंडला थ्रो येईपर्यंत 2 तर कंप्लीट झाले. तिसऱ्याचा प्रयत्न कदाचित भाऊचं त्या ठिकाणी लक्ष नव्हतं आणि ते बघा नशिबाची साथ. तिसरी धाव थोडीशी धोकादायक ही धाव होती, मी म्हणेल थोडंसं रिस्क घेतली होती भाऊनं, मात्र डायरेक्ट हिट झाला असता सचिन पाटलांचा तर कदाचित जितू भाऊ यांना डग आउटच्या दिशेने यावं लागलं असतं. मात्र 3 धावा इथे कंप्लीट होत आहेत. धावसंख्या झाली आहे ती 33. पहिला सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पहिला सामना या मैदानात पाहायला मिळतोय. 40+ स्पर्धा जुचंद्र मास्टर चषक 2025 आणि पहिला सामना अतिशय जबरदस्त. जितू भाऊ स्ट्राइक एंडवर गोलंदाजी ट्रॅकवर आपण प्रशांतला पाहतोय. वन ऑफ द ग्रेट बॉलर, एक नामांकित गोलंदाज आहे, विकेट टेकर गोलंदाज म्हणून आतापर्यंत नाव आहे. मोठा फटका मात्र हवेत खेळला गेलाय. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी, चुकी मुळीच होणार नाहीये. 35 इयर ओल्ड मिस्टर मयूर झेलच्या खाली आला होता. सुंदर असा झेल टिपलाय मयूरनं आणि खेळ संपलाय. मिस्टर जितू यांचा आउट. जितू परत आहेत आणि त्यांच्या जागेवर जात आहेत वन ऑफ द ग्रेट प्लेअर म्हणायचं गेलं तर मुर्धा गावाचा वंडर बॉय, मुर्ध्याचा बॅकबोन मिस्टर लाला माची मैदानाच्या आतमध्ये. लक्षात ठेवा खेळाडू कक्ष या ठिकाणी नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही ज्या मंडपात बसणार आहात त्या मंडपातून तुम्ही खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलात तरी देखील चालेल. फक्त तुमचा 12th मॅन 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही पाठवून द्यायचा आहे. सागर भोईर यांना देखील विनंती करतोय की त्याने देखील आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. सागर विथ द स्पिन. यावेळेस फुल टच चेंडू होता, ऑफ साईडला चेंडूला खेळला गेलाय. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे प्रोडक्शन साठी, चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र थ्रो येईपर्यंत या ठिकाणी 2 धावा. लाला माची, लाला शो आपण पाहिला होता पाचगणीच्या मैदानावर. सर्वोत्तम धावसंख्या लालानं कुठली होती, तब्बल 153 धावा लाला माची यांच्या बॅटमधून आपण त्या पाहिल्या होत्या पाचगणीच्या मैदानावर. एक नामांकित खेळाडू आहे, त्यासाठी म्हटलं ना की मुर्धा मास्टर्स टीमचा बॅकबोन लाला माची आहे. पुन्हा एकदा फुल टॉस संयमी खेळी पाहायला मिळते. ऑफ साईडला पुन्हा एकदा चेंडूला कट केला गेलाय. स्क्वेअर कटचा फटका होता हा. 2 धावा या ठिकाणी नक्कीच मिळतील. कदाचित मी म्हटलं ना की जवळपास गोलंदाजाच्या विषयी जर माहिती द्यायची गेली, प्रशांत एक चांगला गोलंदाज आहे, विकेट टेकर गोलंदाज म्हणून आतापर्यंत वर्णी या गोलंदाजाची उमेदमान या टीम मध्ये लागली गेली आहे. त्याच्यामुळे कदाचित या गोलंदाजाच्या अगेन्स्ट लाला माची मात्र सावध पद्धतीने खेळत आहेत. धावा झाल्या त्या 37.
बोल ना. पुन्हा एकदा ऑफ साईडला चेंडूला कट केला गेला आहे. पॉइंट रिझन डीप मधून फिल्डर वेगाने तो पायाने अडवण्याचा प्रयत्न केला होता चेंडूला. चेंडू काही अडत नाहीये. 2 धाव तर कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि या 3 धावा देखील पूर्ण झाल्या आहेत. धावा संख्या झाली आहे ती तब्बल 41 धावा. पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहू शकाल महेंद्र शिंदे. तब्बल अग्रकुळी समाज सामाजिक संस्थेची 11वी स्पर्धा हा माणूस पंचगिरी करतोय. महेंद्र शिंदे स्ट्राईक एंडवर आहेत आणि स्क्वेअर लेग पंच जुचंद्र मास्टर्स टीमचे लेजंडरी खेळाडू नामवंत पंच मिस्टर बंड्यादादा यांना देखील विसरता कामा नये. ललित दादांना देखील विसरता कामा नये. ते देखील एक नामांकित पंच आहेत. स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल त्यांना. धावा झाल्या ते 41-41. नवीन घरात गोलंदाजी ट्रॅकवर विथ द स्विंग खेळायचा तो फुल टॉस चेंडू होता. ऑन साइडला चेंडू हवेत खेळला गेला. कॅच ड्रॉप होतो त्या ठिकाणी आणि इथे मात्र म्हणायचं गेलं तर हा चेंडू देखील थांबत नाहीये. निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार. किनारी नाहीये. बाउंड्री लाईनच्या अगदी किनारी उभा होता. 35चा खेळाडू होता. मात्र त्याच्याकडून कॅच झालाय ड्रॉप आणि चेंडू सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि हा मिळतोय जुचंद्र मास्टर्स माफ करा मुर्धा मास्टर्स टीमला नशिबाचा चौकार. आणि या नशिबाच्या चौकारानं मात्र धावसंख्येचा आलेख वाढतोय. तब्बल धावा झाल्यात फळकावर त्या 45 धावा. यावेळेस पुन्हा एकदा ऑफचा चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातो. थोडासा फंबल झाला. चेंडूला उचलण्यासाठी उशीर झाला आणि याच वेळेमध्ये या 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. 2 महत्वपूर्ण बॅटर मुर्धा मास्टर टीमच्या मैदानाच्या आतमध्ये नयन मात्रे अक्षरशः नयन दीपक खेळी मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. त्यांच्या समित आहेत लालामाची. धावा संख्या झाली आहे तब्बल ती म्हणजेच 47. येणारे चेंडू शिल्लक आहे ते 9 आणि येणाऱ्या 9 चेंडू मध्ये धावांची गरज आहे ती 16. यावेळेस इनसाइड आउटचा फटका आहे. चेंडू हवेत खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येतोय भरत पाटील. मात्र त्या झेलचा अंदाज घेता आला नाहीये. चेंडू पडल्यानंतर डायव्हर्ट झाला आणि निघून गेला. तो म्हणजेच कव्हरच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद. समीकरण बदलले गेले आहेत. इथे मात्र आता चेंडू शिल्लक आहेत ते 8 आणि 8 चेंडू मध्ये धावांची गरज आहे ती 12. 8 चेंडू 12 धावा करायचे आहेत. धावसंख्या झाली आहे तब्बल फळकावर ती म्हणजेच 51 धावा. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. उमेदमान टीमला इथून मात्र वापसी करणं गरजेचं आहे. आतापर्यंत अनेक संधी गोलंदाजांना निर्माण केली होती मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. कारण बऱ्याचशा कॅचेस या ठिकाणी ड्रॉप झाल्या. त्या जर पकडल्या गेल्या असत्या एक चांगलं क्षेत्ररक्षण जर केलं गेलं असतं तर कदाचित इथून मात्र जी परिस्थिती आपण पाहतोय ही परिस्थिती कदाचित वेगळी असती. इथे पारडं कदाचित जड असतं उमेदमान या टीमचं. मात्र झालं गेलं विसरून जावं आणि इथून नव्याने सुरुवात करावी. इथून एखादा ब्रेक थ्रू एखादी विकेट तर कदाचित या मॅच मध्ये वापसी करू शकतो उमेदमान संघ. धावसंख्या 51. खोलवा टप्प्याचा चेंडू हाताळला होता. ऑन साइडला चेंडूला ड्राईव्ह केलंय.
डीप लॉंग ऑनच्या दिशेने एकदा तो पूर्ण केले आहे. डबलचा कॉल. नयनचं कदाचित लक्ष नव्हतं. थकवा जाणवत आहे शरीरावर नयन यांच्या. 2 धावा इथे मिळतील. धावा झाल्या आहेत त्या 53. चेंडू शिल्लक आहेत ते 7. धावा करायच्या आहेत त्या 10. 7-10 म्हणजे आपण म्हणू शकतोय की 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. मात्र सामना साधा सुद्धा नाहीये. 7-10 ची जरी मॅच असली तरी सामना साधा सुद्धा नाहीये. लक्षात ठेवा, इथून देखील मॅच बदलू शकते कारण क्रिकेटचा असा खेळ आहे. लक्षात ठेवा, माणसाची वेळ बदलायला वेळ लागत नाही तर क्रिकेटचा खेळ बदलायला थोडी वेळ लागणार आहे. फुल टॉस, ज्युसी फुल टॉस. मागे फिल्डर आहे या ठिकाणी सचिन पाटील. हा ब्रेक थ्रू. नयन मात्रे यांची विकेट प्राप्त केले नवीन घरातनं. हा ब्रेक थ्रू मिळून दिलाय. काय इथून वापसी करेल का उमेदवार संघ? 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 6 चेंडू मध्ये धावा करायच्या त्या 10. थँक्यू विजय. 320 च्या स्ट्राईक रेट न 10 चेंडू मध्ये तब्बल 32 धावा नयन न कुठले आहेत. वेल डन नयन. मात्र महत्वपूर्ण विकेट प्राप्त केले नवीन घरातनं. नयन मात्रे सारखा सेट बॅटर मात्र डगआउटच्या दिशेने पाठवून दिलाय. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये अजूनही विजयासाठी. मुर्दा मास्टर्स या टीमला संघर्ष करावा लागेल. मॅच जितकी सोपी वाटते तितकी ही मॅच सोपी नाहीये. इथून जर आपण पाहिलं तर आपल्याला हवेच्या विरुद्ध दिशेने खेळायचं आहे. कुमार येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. समोर आपण पाहतायत अंतिम षटक हाताळण्यासाठी संजय. गोलंदाजी ट्रॅकवर संजय पाटील. 10 धावा जर आल्या तर मुर्दा संघ विजयी. 10 धावा जर डिफेन्स केल्या संजयने तर मात्र उमेदमान संघ विजयी. 6 चेंडू 10 धावांची गरज. पहिला चेंडू शॉर्ट बॉल. ऑफ साइडला चेंडूला उडवलाय. एक्स्ट्रा कव्हर बॉर्डर लाईनच्या बाहेर हवेच्या जोतात चेंडू निघून गेलाय. 6 धावांसाठी षटकार. संदीप गावड असते. संदीप गावड जर कॉमेंट्रीसाठी असते ना, प्रफुल्ल दादा कडक 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 बेधडक असं त्यांनी म्हटलं असतं. धाव संख्या झाले तब्बल 59 धावा. मॅच पूर्ण टर्न झाले. मुर्दा टीमच्या बाजूनं हे पारडं मात्र झुकलं गेलंय. सॉफ्ट अँड सेन्सिबल क्रिकेट. एक षटकार आल्यानंतर आणखीन एक चौकार आणि या ठिकाणी मात्र मुर्दा मास्टर संघ विजयी. लालामाची शो पाहिला. नयन मात्रे शो पाहिला. काय बॅटिंग दोन्ही बॅटर्सना मैदानाच्या आतमध्ये केले. अफलातून खेळी दोघांकडून या ठिकाणी झाली गेली आहे. आणि नक्कीच अभिनंदन मुर्दा मास्टर्स आणि हार्ड लक अँड बॅड लक उमेदवार मास्टर्स. चला दोन्ही कॅप्टन विनंती करतोय आपण यायचं आहे. उमेदवार टीम आणि मुर्दा टीम दोन्ही कॅप्टन आपण प्लीज आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये या. हार्ड लक खरोखरच काही मिसफील्ड झाल्या. या ठिकाणी काही खेळाडूंची कमतरता जाणवली उमेदवार टीम मध्ये. त्या ठिकाणी जर कॅच कदाचित ते पकडले गेले असते, चांगलं क्षेत्ररक्षण जर झालं असतं तर कदाचित या 63 धावा साधी सुधी धावसंख्या नाहीये. 63 धावा करायच्या म्हटलं तर एक मोठी धावसंख्या आहे आणि ती मोठी धावसंख्या या ठिकाणी मुर्दा टीमनं मात्र पार केली आहे. अभिनंदन मुर्दा मास्टर्स अँड हार्ड लक अँड बॅड लक उमेदवार मास्टर्स. पहिला विजय संपादन करतोय मुर्दा संघ आणि याच मुर्द्याचा खेळाडू आपल्याला माहित असेल कमलेश भोईर. कदाचित